सुप्रभात मित्रांनो, आपण आहोत मिनी वृंदावनमध्ये आणि या पूर्ण कृष्णसृष्टीचं मी तुम्हाला मार्गदर्शन इथे पोचायचं कसं, इथे जेवायची सोय काय, या सगळ्या गोष्टींची माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये देईन. तर ब्लॉगची सुरुवातच आपण मदन मोहनाच्या मंदिरापासून करतो. विचार केलेला मस्त की आपण पहिले काहीतरी खाऊया, पण या मंदिरातील कळस पाहिजे आणि विचार आला की पहिले इकडे काय फिरता फिरता लोक टाकतात दिसलं की इकडे रिमोट फॉरेस्ट प्रशस्त अशी इकडून पुढे गेल्यावर आजूबाजूला आपल्याला सुंदर अशी खूप छोटी मोठी मंदिरं पाहायला मिळतात. आणि एक होतं की श्री भक्तिवेदांत स्वामी, जर तुम्ही ऐकून असाल तर त्यांच्या प्रेरणेनुसार आणि त्यांनी जगभरात जे श्रीकृष्णाचं नाव दिलं, त्यांनी जी प्रेरणा दिली सगळ्यांना, तर त्याच्या अनुसरून आपण खूप काही गोष्टी, खूप काही इथे फॉरेनर्स आपल्याला पाहायला मिळतात, खूप लोक पाहायला मिळतात. आणि आपण जे आता मंदिरात आहोत हे राधा दामोदर देव महाराजचं मंदिर आहे. इकडे श्रीकृष्णाची अशी अद्भुत अशी फोटो फ्रेम किंवा आपण बघू शकतो स्मृती पाहायला मिळते. आता गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्ण यांचं नातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साक्षात गोवर्धन पर्वताला श्रीकृष्ण असं म्हणून इथे प्रदक्षिणा मारली जाते. गोवर्धन पर्वताच्या पूर्ण इतिहासात मी जात नाही, पण इकडे तुम्ही आजूबाजूला जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जाईल की एक्झॅक्ट इथे काय सीन आहे. या पर्वताची पूर्ण प्रदक्षिणा मारताना खूप काही गोष्टी इकडे आढळून येतात. सगळ्यात सुंदर गोष्टी म्हणजे असं आहे की इकडे अशी आपण मान्यता आहे की गोवर्धन पर्वत म्हणजे श्रीकृष्ण, म्हणून आपण गोवर्धन पर्वताची पूजा करतो. परिक्रमेचा दिवस असतो, या सगळ्या गोष्टी असतात. परिक्रमा करताना मला एक सगळ्यात सुंदर गोष्ट इकडे आढळली, ती बघा ही. आज शनिवार असल्या कारणामुळे आज प्रचंड गर्दी होती. आज परिक्रमा करताना ही एकदम मास परिक्रमा होती. याच्या माझ्याबरोबर मी एकटाच नव्हतो, माझ्याबरोबर खूप असे भाविक होते, खूप असे भक्तजन होते जे मनापासून श्रद्धेने नामस्मरण करत, किंवा कोण फोटो काढतं आहे, कोण काय करतं आहे, कोण फॅमिलीसोबत आलं आहे, कोण मित्रांसोबत आलं आहे. मी मात्र माझ्या एकटाच मस्त धुंदीमध्ये सगळ्या गोष्टी बघत, मोबाईलमध्ये टिपत पद्धतशीर चाललेलो.
शक्ती किती मोठं रूप आहे. म्हणजे एक त्या रूपामध्ये प्रचंड तारे, सूर्य, ग्रह, चंद्र, हजारो शिवशक्ती, हजारो ब्रह्म, हजारो सूर्य, हजारो करोडो असे युनिवर्स, गॅलेक्सीज ज्याच्यामध्ये सामावतात, तो एक मनुष्य रूपामध्ये आपल्यात येतो. म्हणजे ही किती मोठी अफाट शक्ती आहे. आणि त्या शक्तीचं एक स्वरूप आपल्या डोळ्यासमोर रोज राहतं. आणि त्याचं नामस्मरण केल्यावर, त्याच्याबद्दल विचार केल्यावर आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर जर आपण चालतो आहे, तर आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी, जे काही प्रॉब्लेम्स होतात, त्यांना सॉल्व करायला किती एकदम इझिएस्ट वे आपल्याला दिला आहे. म्हणजे आपण या काळामध्ये किती लकी आहोत असं विचार केला तरी ते पण खूप कमीच वाटतं. फिरता हा एक बोर्ड बघितला. तिकडे होळीचं त्यांनी एक मिनिएचर तयार केलं आहे. म्हणजे एक सुंदर, एक झाडाखाली सगळे त्याचे मित्रगण, राधा आणि श्रीकृष्ण हे सगळे मिळून होळीचं एक स्वरूप त्यांनी सांगितलं होतं. आणि आजूबाजूला असेच खूप मिनिएचर त्यांनी तयार केले. त्यापैकी हे चालत येऊन पोचलो आहे ते म्हणजे बरसाना येते. आता बरसाना हे काय नवीन नाही आहे की याच्याबद्दल ओळख करून देऊ, याच्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. अशा पवित्र ठिकाणी ॲक्च्युली इकडे पवित्र वाटत होतं आहे, खूप शांत वाटत होतं. इकडे आल्यावर लोकांनी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी करत नाही आहेत, पण ठीक आहे, पण खूप सुंदर आहे. चालू आहे फोटोशूट. ऑलमोस्ट दुपारी तिकडे प्रसादाची वेळ असते, जी 12:30 ते 2:30 किंवा 2पर्यंत असते. आणि मला येऊन खूप उशीर झालेला. मी 2:30 वाजताच तिकडे पोचलो, त्यामुळे मला खूप भूक लागलेली. आणि मी फिरून झाल्यानंतर विचार केला की उसाचा रस पिऊयात, म्हणून मी उसाचा रस मागवला. तिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी खायला मिळतील, म्हणजे नाश्त्यापुरतीच्या गोष्टी खायला मिळतील. त्यामुळे मी सँडविच पण घेतलं, जे काहीतरी 100 रुपयाचं होतं, आणि उसाचा रस 30 रुपयाचा होता. तर असे परवडणाऱ्या रेटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. तर इथून डायरेक्ट तुम्ही पार्किंगमध्ये येता आणि फोटोशूट चालला आहे खूप भयानक. तर इकडे यायचं कसं, जायचं कसं, याचा रस्ता कसा, या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि आता वेळ झाली आहे जायची, तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सी या.